आज आपण कायरोळी हा कोकणातील पारंपरिक पदार्थ करणार आहोत। काही नाही, एकदम सोपा पदार्थ आहे आणि झटपट तयार होतो। तांदळाच्या पिठापासून एस एस फूड कट्टा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण एक खोबऱ्याची चटणी आहे ती तयार करून घ्यायची आहे। इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे। त्यानंतर भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे। इकडे मी 1 चमचा चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे गरजेनुसार व मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। ही चटणी बघू शकता अशी वाटून घेतलेली आहे आपण। आता मस्त हिरवी चटणी ते तयार आहे आपली। आपण आता कायरोळीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे। चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण। आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1.5 कप पाणी घालणार आहोत। हे नॉर्मल पाणी आहे। 1.5 कप पाणी घालायचं आहे। त्यानंतर आपण आता हे हाताच्या साहाय्याने असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। गुठल्या नाही राहिल्या पाहिजे मिश्रणामध्ये, बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे। बघू शकता असं एवढं पातळ पाहिजे। आपण आता मस्तपैकी अशा कायरोळ्या तयार करून घेऊया। इकडे मी तवा घेतलेला आहे, तुम्ही बिडाचा तवा पण वापरू शकता। माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे म्हणून मी हा तवा वापरलेला आहे डोशाचा। त्यानंतर असं तेल लावायचं आहे कांद्याच्या साहाय्याने, बघू शकता तुम्ही असं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला। त्यानंतर जे आपण बॅटर तयार केलं होतं ते असं घालायचं आहे। गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा, बघू शकता असं घालून घ्यायचं आहे। लगेच तयार होतात ह्या, बघू शकता। वरून थोडं परत असं तेल घालायचं आहे म्हणजे जास्त कुरकुरीत होतात। असं पलटी मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि मस्तपैकी आपली कायरोळी तयार झालेली आहे। तुम्ही हे मस्तपैकी खोबऱ्याची चटणी किंवा असंच पण खाऊ शकता। एकदम सोपी रेसिपी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।